घरात खूप पाहुणे आले आणि काहीतरी झटपट तयार होणारं स्वीट बनवायचं आहे किंवा मग काहीतरी गोडधोड खावंसं वाटतंय, पण घरात काहीच साहित्य नाही आहे, तेव्हा तुम्ही ही एका नारळापासून ही स्वीट बनवू शकता. याला तुम्ही डिझर्ट देखील बनवू शकता. खूपच मस्त लागतं आणि कमी खर्चात कमी वेळात तयार होते. तसेच खाणारी प्रत्येक व्यक्ती तुमची तारीफ केल्याशिवाय राहणारच नाही. खरंच खूपच भन्नाट डिश आहे ही. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृता. स्टडी कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. रेसिपी चालू करण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर डिझर्ट बनवण्यासाठी मी एक नारळ घेतलेलं होतं. नारळ फोडून घेऊन त्यानंतर त्याची वरची जी अशी काळपट साल असते ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. हे तुकडे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे. आता आपल्याला यात थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील घालू शकता. हे बारीक करून घेतल्याच्या नंतर एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं दूध आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका कॉटनच्या रुमालात हे मिश्रण ओतून घेतले. आता आपल्याला यातलं हे जे दूध आहे ते सेपरेट करायचं आहे. खाली अशी चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपल्याला यातलं सर्व दूध असं काढून घ्यायचं आहे. यातलं सर्व दूध मी काढून घेतलेलं आहे आणि खूप छान दाटसर दूध निघालेलं आहे. हे जे दूध आहे ते आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बाकीचे जिन्नस ॲड करायला सोपं जाईल. ॲक्च्युली मी यात पाणीच घातलेलं होतं. तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील घालू शकता. तर 3 कप आपलं हे नारळाचं दूध झालेलं आहे. तर 1 कप मी आता यात पाणी घालतेय. 1 कप पाणी घातलेलं आहे मी यात. आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. तोवर लगेच एका वाटीत 5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आपल्याला, किंवा मग पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 5 चमचे. त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल. तोवर लगेच या दुधाला इकडे उकळे आलेले आहे, तुम्ही पाहू शकाल. हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट फक्त उकळवून घ्यायचं आहे. थोडंसं उकळलं की लगेच आता आपल्याला साखर घालायची आहे. अर्धा कप साखर घातलेली आहे मी. तुम्ही थोडंसं अजून गोड खात असाल तर अजून 1-2 चमचे साखर घालू शकता. हे आता आपल्याला व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत उकळवून घ्यायचं आहे. यातली साखर छान विरघळलेली आहे. तर लगेच आता आपल्याला आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे ती थोडी पेस्ट यात घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्याच्या नंतर लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होते. राहिलेली सर्व पेस्ट मी घातलेली आहे आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकाल हे लगेच घट्ट व्हायला अशी सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर मग लगेच याचे गोळे होतात आणि हलवायला मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला थोडी पेस्ट यात घालायची आहे. त्यानंतर लगेच ज्या भांड्यात आपल्याला हे डिझर्ट सेट करायचं आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं. तसेच लगेच आता आपल्याला एका वाटीत 3 चमचे कोको पावडर घ्यायचे आहे. आपण 2 लेअरची मिठाई बनवतोय त्यामुळे यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची देखील पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्हीपैकी एका लेअरची देखील मिठाई बनवू शकता. म्हणजे व्हाईटवाली नुसती कोकोनट फ्लेवरची देखील बनवू शकता किंवा मग चॉकलेट फ्लेवरची देखील बनवू शकता किंवा मग अशी डबल लेअरवाली देखील बनवू शकता. कोको पावडरची आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल. कोको पावडरची पेस्ट बनेपर्यंत मिश्रण देखील छान घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. पण आपल्याला जसं हवं आहे तसं अजून हे मिश्रण नाही आहे, तर आपण 2-3 मिनिट फक्त याला अजून छान शिजवून घेऊयात. 2-3 मिनिट याला छान शिजवून घेतल्याच्या नंतर आपल्याला मिश्रण झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर आपल्याला एखादा चमचा घ्यायचा आहे आणि त्याला मिश्रण व्यवस्थित कोट होत असेल तर मिश्रण परफेक्ट आहे असं समजावं. आणि काहीच हरकत नाही, थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडीशी अजून कॉर्नफ्लोअरची पेस्ट तुम्ही यात घालू शकता आणि अजून एखादा मिनिटभर याला शिजवून घेऊ शकता. हे मिश्रण आता आपल्याला 2 लेअरमध्ये मिठाई बनवायची आहे याची, म्हणून मी हे अर्धं मिश्रण आता साईडला काढून घेते.
व्हाईट लेयर मला वरती ठेवायचे आहे, त्यामुळे डायरेक्ट मोल्डमध्ये मी हे मिश्रण घालत नाही आहे. दुसऱ्या एका भांड्यात हे मिश्रण ओतून घेते. अर्धं मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे आणि आता या राहिलेल्या अर्ध्या मिश्रणात आपल्याला थोडी थोडी कोको पावडरची पेस्ट घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोको पावडर थोडीशी कडवट असते आणि आपण राहिलेल्या अर्ध्या मिश्रणात कोको पावडर पेस्ट घातली आहे, त्यामुळे मी यात थोडीशी 1 चमचाभर साखर घालते, जेणेकरून याचा गोडवा कमी होऊ नये यासाठी थोडंसं बटर घालते. बटर घातल्यामुळे खूप छान शाईन येते या मिश्रणाला. बटर नसेल तुमच्याकडे तर काहीच हरकत नाही, 2 थेंब तेलाचे घालू शकता तुम्ही यात. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. परत आपल्याला थोडीशी कोको पावडर पेस्ट घालायची आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेली सर्व कोको पावडर पेस्ट यात मी घातलेली आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता 1 ते 2 मिनिट फक्त आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे, छान शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. अगदीच जास्त थंडही नाही, थोडंसं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आता आपल्याला ज्या भांड्यात मिठाई सेट करायची आहे किंवा डिझर्ट सेट करायचं आहे त्या भांड्यात हे ओतून घ्यायचं आहे. मला चॉकलेट फ्लेवरची लेअर खाली हवी, यासाठी मी चॉकलेट फ्लेवरचं मिश्रण अगोदर हे ओतून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला लगेच हे व्हाईटवालं कोकोनट फ्लेवरचं मिश्रण देखील यात ओतून घ्यायचं आहे. हे छान घट्ट झालेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल सर्व मिश्रण मी असं यावरती ओतून घेते आणि बिलकुल हे एकत्र होत नाही, त्यासाठी मिश्रण असं थोडंसं घट्ट हवं आहे, नाहीतर एकदम पातळ असेल तर मिश्रण मग एकत्र होऊ शकतं. हे आता आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. हे रूम टेम्परेचरवरती देखील छान सेट होतं, परंतु हे थोडंसं थंड असेल तर खायला छान लागतं, त्यामुळे हे मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते. अर्धा तास झालेला आहे. मिठाई पूर्णपणे थंड झालेली आहे आणि छान सेट देखील झालेली आहे. ही मिठाई सेट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक अशा कडा सोडते, तुम्ही पाहू शकाल, आणि हाताला देखील बिलकुलच चिटकत नाही. हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. खूपच सुरेख मिठाई तयार झालेली आहे. असं तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई असं तुम्ही म्हणू शकता याला. आणि ही जेवढी दिसायला छान दिसते ना, खायला तर त्यापेक्षाही मस्त लागते. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करू शकता. मी ही अशी चौकोनी पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. काय सुरेख दिसते मिठाई, तुम्ही पाहू शकाल, आणि खूपच झटपट तयार होते. खायलाही खूप टेस्टी लागते आणि बनवायला किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे, त्यामुळे नक्की बनवा, खूप आवडेल तुम्हाला. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बनवलेली मिठाई कशी झाली हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.